नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि पावसामध्ये आपल्याला चटपटीत, स्पायसी आणि छानसं खाण्याची इच्छा होते। त्यामुळे आपण हॉटेलमधून सतत काही ना काहीतरी ऑर्डर करत असतो। त्यातली त्यात हॉटेलच्या किंवा धाब्याच्या भाज्यांना आपण खूप जास्त पसंती देतो। त्यामुळे आपण नेहमी पार्सल भाज्या आणतो, पण सतत बाहेर हॉटेलमध्ये खाल्ल्याने ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतं। पण जर आपण हॉटेलसारखी सेम भाजी घरी बनवली तर एकदम धाबा स्टाईल। तुम्हाला भाजी बघून अंदाज आलाच असेल। आपण आज नादीप किचन मध्ये अगदी ढाबा स्टाईल लसुणी पालक पनीरची भाजी करत आहोत। ह्या भाजीची चव आणि रंग दोन्ही अगदी ढाब्यावर मिळतं तसंच आहे। ही भाजी नेहमीच्या पालक पनीरच्या भाजीपेक्षा थोडीशी हटके आहे। चला तर आपण आता सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। पालक पनीरची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी पालक निवडून तो स्वच्छ धुवून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे फ्रेश पालक वापरलेला आहे। पालकाच्या पानासोबत थोडेसे देठही आपण इथे घेतले आहे। आता इथे मी पाव किलो पनीर घेतला आहे। हा पनीर सुद्धा अगदी फ्रेश आणि सॉफ्ट आहे आणि याचे मी चौकोनी शेप मध्ये छोटे छोटे पीसेस करून घेतले आहे। तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये तुम्ही पनीरचे छोटे छोटे पीस कट करून घेऊ शकता। आता आपण लगेच भाजीच्या तयारीला लागूया। त्यासाठी इथे एक मिक्सर जार घेतला आहे। यामध्ये एक मोठ्या आकाराचा स्लाइस मध्ये चिरून घेतलेला कांदा मी टाकत आहे। यामध्ये टाकूया एक वाटी टोमॅटोचे काप। इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कापून घेतला आहे। आता यामध्ये टाकूया 6 ते 7 लसण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्याचे काप आणि 10 ते 12 काजू। काजू टाकणं ऑप्शनल आहे। तुम्ही या जागी मगज बीचा सुद्धा वापर करू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल, पण काजू टाकल्याने भाजी थोडी दाटसर बनते आणि तिला ग्रेव्ही छान येते। इथे आपलं मिक्सर मधून हे वाटून झालं आहे। मी तुम्हाला दाखवते। याची मी एक फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे। तुम्हाला याच पद्धतीने याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही पेस्ट मी एका बाउल मध्ये काढून घेऊन थोडा वेळ आपण ती साईडला ठेवूया। इकडे मी कढईमध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्यामध्ये 1 चमचा मी साखर टाकत आहे। ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे। पालक पनीरची भाजी बनवताना ती शिजताना त्यामध्ये 1 चमचा साखर नक्की टाकावी, म्हणजे तिची चव अप्रतिम लागते आणि रंगही तेवढाच छान येतो। इथे मी पालक धुवून पाण्यामध्ये टाकत आहे। आता आपण हा पालक 2 मिनिटं असंच वाफवून घेणार आहोत आणि खालची बाजू वर करून पालक व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत। इथे पालकावर झाकण न ठेवता हा पालक तुम्हाला फक्त 70 ते 80% शिजवायचा आहे। पालक जास्त शिजवल्याने त्याचा रंग आणि चव दोन्ही बदलते। इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगत आहे। तुम्हाला धाब्यावर पालक पनीरच्या भाजीला जसा कलर मिळतो तसा अगदी सेम भाजीचा रंग हवा असेल तर ही टिप्स फॉलो करा। मी इथे थंड पाणी घेतलेले, अगदी चिल्ड वॉटर घ्यायचं आहे, फ्रीज मधलं पाणी किंवा यामध्ये तुम्ही आईस क्यूब टाकले तरी चालतील आणि त्यामध्ये आपल्याला गरम गरम पालक लगेच टाकायचा आहे। यामुळे काय होईल की इथे जी पालकची बॉइलिंग प्रोसेस असते ती लगेच स्टॉप होते आणि पालकाचा रंग चेंज होत नाही, तसंच तो जास्त गाळ होत नाही कारण त्याची कुकिंग प्रोसेस थांबलेली असते। इथे आपला पालक पूर्णपणे थंड झालेला आहे। तुम्ही हवं तर हा फ्रीज मध्ये 10 मिनिटांसाठी ठेवू शकता। आता आपण लगेच तो मिक्सर मधून बारीक करून घेऊया। हा पालक थंड आहे। जर तुम्ही गरम पालक मिक्सर मधून बारीक करायला घेतला तर त्यामध्ये वाफेचा दाब तयार होऊन तो मिक्सरच्या बाहेरही बऱ्याचदा उडतो। त्यामुळे असा थंड करून घ्यायचा। आता यामध्ये मी 2 ते 3 पनीरचे पीस टाकत आहे। त्यामुळे भाजीचं स्ट्रक्चर छान येईल आणि पालकामध्ये पनीरचा फ्लेवर येईल। यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकत आहे। आपण वाटताना मीठ नक्की टाकायचं, त्यामुळे पालकामध्ये मीठ व्यवस्थित लागतं आणि भाजी खायला रुचकर लागते। हे आपण मिक्सर मधून हलकसं फिरून घेऊया। आपण मिक्सर मधून हे वाटून घेतलं आहे। तुम्हाला मी ओपन करून दाखवते। तुम्ही पाहू शकता इथे पालक आपण वाटून घेतला आहे, पण याची फार बारीक अशी आपण पेस्ट केली नाही, थोडंसं दरदर ठेवायचं। हे सुद्धा आपण काचेच्या बाउल मध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे याचा कलर एकदम मस्त आलाय। तुमच्याही पालकाचा असाच कलर यायला हवा, म्हणजे भाजीचा कलर परफेक्ट येईल। इथे आपली भाजीसाठी लागणारी सगळी पूर्वतयारी करून झाली। आपण लगेच भाजी बनवायला घेऊया। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकत आहे। तुपाने भाजीची चव अगदी ढाब्यासारखी लागते। त्यामुळे पालक पनीरच्या भाजीमध्ये तेलासोबत आवर्जून तूप टाकतात। या तुपासोबतच इथे मी 2 पळ्या तेल टाकत आहे। तेल तूप छानसं गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून आपण जिरे टाकत आहोत। जिरे मस्तपैकी आपल्याला तडतडून द्यायचे आहे। यामध्ये मी 1 जंगली विलायची टाकली आहे, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 2 तेजपत्त्याचे पानं, 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट। ही पेस्ट आपण तेलामध्ये हलकीशी परतून घेऊया।
आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये हलकीशी परतली की त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून लाल मिरच पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून पनीर मसाला हे सगळे पावडर मसाले आपण तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे। इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे हे करपणार नाहीत। आता यामध्ये टाकूया कांदा टोमॅटोची प्युरी। कांदा टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि आपल्याला ही व्यवस्थित परतून घ्यायची। लक्षात असू द्या आपण कांदा टोमॅटो कच्चच मिक्सर मधून काढलं होतं, त्यामुळे आपल्याला इथे प्युरी थोडा वेळ जास्त परतायची म्हणजे तिला चांगलं तेल सुटेल आणि त्यामधला कच्चापणाही दूर होईल। इथे ग्रेव्हीने तेल सोडायला सुरुवात केली आहे, वास पण छान येतोय। यामध्ये आता मी 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम टाकत आहे। यामध्ये क्रीम ऐवजी तुम्ही दुधावरची साय फेटून टाकली तरीही चालेल। ही क्रीम ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून असंच 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। इथे आपली ग्रेव्ही व्यवस्थित परतली आहे। आता यामध्ये आपण ज्या आधी पालकाचं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकूया। मी हे ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करते। मी इथे काश्मीरी लाल मिरच पावडर वापरली आहे। जर तुम्हाला पालकाचा रंग जास्त ग्रीन हवा असेल तर तुम्ही साधं मिरच पावडर वापरलं तरी चालेल, म्हणजे त्याला रंग कमी असतो। आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। लक्षात असू द्या आपण याआधीही पालकामध्ये मीठ टाकलं आहे आणि पालकाला अंगचंही मीठ असतं, त्यामुळे इथे मीठ कमी टाकायचं। आता ही भाजी अगदी 1 ते 2 मिनिटं शिजली की त्यामध्ये आपण टाकूया पनीरचे पीसेस। इथे मी पाव किलो पनीर घेतला आहे। हा पनीर मी फ्राय न करताच टाकत आहे। शक्यतो पालक पनीरच्या भाजीमध्ये पनीर तसाच टाकतात, पण जर तुम्ही तो तेलामध्ये किंवा तुपामध्ये फ्राय करून टाकला तरी चालेल, त्यामुळे भाजीची चव अजून छान लागेल। आता या भाजीवर झाकण ठेवून आपण 5 ते 6 मिनिटं भाजी मीडियम फ्लेमवर शिजून घेऊया। इथे आपले 5 ते 6 मिनिट झाले आहे। भाजीचा मस्त वास येतोय। भाजी पण इथे मस्तपैकी उकळली आहे। एकदाही तुम्हाला हलवून दाखवते, तुम्ही पाहू शकता इथे भाजी एकदम मस्त झाली आहे। आता आपण इथे गॅस बंद करूया आणि भाजी साईडला ठेवून फोडणीची तयारी करूया। इथे ही भाजी ह्या स्टेजला पूर्णपणे कंप्लीट झाली आहे, तरी पण आपण फोडणी का देत आहोत तर आपण लसणी पालक बनवत आहोत। यामध्ये लसणाची फोडणी दिली तर हा पालक आणखीन छान लागतो। त्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप टाकला आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूया लसणाचे बारीक केलेले काप। तुपामध्ये फ्राय केलेल्या लसणाचा फ्लेवर फार छान येतो। लसणाचा हलकासा रंग चेंज झाला की त्यामध्ये 2 ते 3 आपण बेडगी मिरची टाकली आहे। ढाब्यावर अशीच फोडणी दिली जाते। तिथे फोडणी देण्यासाठी साजूक तूप किंवा बटरचा वापर केला जातो, आपण इथे तुपाचा वापर केला आहे। फोडणी देताना गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवली आहे। ही फोडणी आपण आता लगेच भाजीमध्ये गरम गरम सोडूया, त्यामुळे भाजीमध्ये लसणाची चव फार अप्रतिम लागेल। एकदम मस्त वास येतोय आणि आपली पालक पनीरची परफेक्ट अशी आपण लगेच ही भाजी प्लेटमध्ये सर्व करायला घेऊया। गरम गरम ही भाजी अप्रतिम लागते। तुम्ही ही भाकरी सोबत, चपाती सोबत, पराठ्या सोबत, नान सोबत कशासोबतही खाऊ शकता। भातासोबतही तेवढीच छान लागते। याला हॉटेलचा अजून टच देण्यासाठी तुम्ही 1 चमचा यावर फ्रेश क्रीम, बटर किंवा चीज किसून टाकलं तरीही चालेल। एकदम मस्त परफेक्ट कलरही छान आलाय। जसा आपल्याला रेस्टॉरंट मध्ये पालक पनीरचा कलर भेटतो तसाच हा कलर आहे आणि चवीलाही तेवढीच अप्रतिम आहे। तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही नाथदीप्स किचनवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।